आपण चोरी केली, आपण चोर ठरलो. काय म्हणते, उगाच असा वेडा वाकडा कयास करू नये, असं व्हायचं नाही. नको. नले, नले, मी चोरी केली असा संशय आला तुला? हो नले, तेवढ्यासाठी तू हे गाठोडे अंक शोधलेस? हो तेवढ्यासाठी. नाही, मला सहन होणार नाही माझ्या लाडक्या कोकरा. खोटं सांग, पण नाही म्हणून सांग. मला खोटं बोलायची सवय नाही अप्पा. मी चोरी केली असं खरंच वाटतं तुला? अप्पा, मी बेलवलकर नाही, मी कारलेकर आहे. त्यांचे पैसे होते ते, त्याचे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काही अधिकार नव्हता अप्पा. तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे होते. चोरी करून तुम्ही तुमचं आणि माझाही तोंड काढत गेले. मी पैसे चोरले चांडाळी. मी काय म्हणते, असं रागवायचं नाही. रागवायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीवर सुरा खोपसून त्याचा खून करून पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. मी चोरी केली तर का? मी चोर आहे. तिला माहिती आहे माझ्या क्रोधाला पाय नाही, हात नाही, डोळा पागळ आहे. वडाला अर्धवट चिरडून टाकलेल्या डुकराचं फड नुसतं गटारात सडक पडलेलं. मी पैसे चोरले, मी पैसे चोरले. मी रागावणार नाही आणि मी रडणार नाही. डोळ्यात आसू जमा व्हायला लागली तर खिळे ठोकून खाचा करून घेईन संभाजी सारखा. पण तुझ्यासारखा आळाई समोर रडणार. मी पैसे चोरले, मी पैसे चोरले. हो, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले. अप्पा बेलवलकर, नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता ज्याने गुलाल मुक्क्याप्रमाणे उधळून लावली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला. आपल्याच कुलाचे परमेश्वरा, सारं काही सहन केलं. मी काय म्हणते, माझं एकदा ऐकायचं. सगळी दुनिया आपल्यासाठी संपली आहे. आपण दोघंच उरलो आहोत. आपण दोघंच एकमेकांसाठी. तुम्हाला शपथ आहे माझी, आता मी काय म्हणते ते ऐकायचं. मला काही कळत नाहीये सगळा. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, पण मी जगणार आहे फक्त तुमच्यासाठी. मी जर बरी असते तर हे क्षणभरही सहन केलं नसतं. नंदाच्या घरून बाहेर पडले तशी या क्षणाला तुम्हाला घेऊन बाहेर पडले असते. पण त्या आजारपणामुळे मी अगतिक झाले आहे, लाचार झाले आहे. मला माझा भरोसा वाटत नाही, म्हणून सांगते, ऐकतायत? आपण आजची रात्र इथे काढू. उद्या सकाळी कोणाला तरी सोबत घेऊन मोरवाडीला जाऊ. तोपर्यंत मी बंगल्यावर नलूकडे जाऊन
आणि एकदा तिला स्पष्टच विचारते, काय आहे तुझ्या मनात म्हणून. आम्ही हे घर सोडायला तयार आहोत, पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस. मी तिच्या पायावर डोकं ठेवून विनवणी करीन, बाय, मी आजपर्यंत तुझ्या पुढे काही मागितलं आणि यापुढेही मागणार नाही, पण आज पदर पसरते तुझ्या पुढे. एखादा माणूस आमच्या सोबत दे आणि मोरवाडी पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कर. मग आमची तेरडं थोबाडं तुझ्या संसारात कधी दाखवणार नाही. पण तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे, तुम्ही शांत राहायचं. जरा बरं वाटलं तर मी वाटेल तेवढे आयास सयास करीन. मोरवाडीला गेल्यावर सुखा समाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारे अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कूस वाज राहिली हेच समजते मी. पण मी मनाने खचले नाही. तुमची साथ आहे तोपर्यंत कशाचीच पर्वा नाही मला. तुमच्या हाताचा आधार आहे तर कुठल्याही वादळ वाऱ्यात दगडासारखी उभी राहील. कुठल्याही काळोखातून रस्ता काढीन तुमच्यासाठी. पण तुम्ही माझं एवढं ऐकायचं, शांत राहायचं. ऐकाल ना? बंगल्यावर जाऊन येते. तुला माझी काळजी करू नका. भिंतीचा आधार घेत जाईन.